महाराज गरज नव्हती माझ्या तुकोबरायला भामचंद डोंगरावर जाण्याची, गरज नव्हती माझ्या तुकोबरायला घोरड्या डोंगरावर जाण्याची, गरज नव्हती माझ्या तुकोबरायला भामचंद डोंगरावर जाण्याची. महाराज हे का गेले? तुका म्हणे आमा एकांताचा वास हो, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. महाराज एकांत आवडतो संतांना. जन महाराज धनाचा विचार करायचा नाहीये. धन या धनासाठी महाराज चांगले चांगले त्या ठिकाणी पागल झाले. विठाला विठाला धन या धनाचा विचार करायचा नाहीये. माता माऊल्यांना धन किती आवडतं म्हणजे सोनं किती आवडतं. एखादी म्हैसनी का म्हैस गाय 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 म्हैस गाय काही धरा तुम्ही. म्हैस जरी असली आणि गाय जरी असली तिच्या गळ्यात लोडणं नसतं का? लोडणं लोडणं कळतं का माता माऊल्या हो? कळतं का लोडणं? ते लोडणं त्या गायीच्या गळ्यामध्ये टाकल्या जातं ती पळू नये म्हणून. तेवढं लोडणं जरी सोन्याचं तुमच्या गळ्यामध्ये टाकलं तरी तुम्ही म्हणसात नाही 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 चाल द्या आणखीन टाका आमच्या गळ्यामध्ये. एवढं सोनं तुम्हाला आवडतं. किती आवडतं? एवढं सोनं तुम्हाला आवडतं. महाराज किती सोन्यावर प्रेम करतात तुम्ही? किती सोन्यावर? तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. धन या धनाने महाराज धन किती आवडतं आणि पैसा किती आवडतो महाराज लोकांना. कबीर बाबा गोड सांगतात सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई. पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई. सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. जब पल्लों में पैसा हो तो लोग करे सलाम सलाम सलाम. सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. महाराज ज्याच्याकडे पैसा असला ना त्याला लोक एकेरे नावानं बोलत नाही, त्याला लोक आवाजाऊ घालतात. महाराज आवाजाऊ घालतात. परशुराम नाव असला तर परशुरामजी इकडे या. ज्याच्याकडे कमी पैसा असला त्याला म्हणतात परशा इकडे. ज्याच्याकडे पैसाच नसला त्याला म्हणतात ए पशा इकडे ये. म्हणजे लोकांची भावना अशी आहे. गुरुजी आम्हाला नेहमी सांगतात अरे गरीबाचं दुःख लपोट, त्याची कोणी नाही घेत गोड. अरे श्रीमंताचा दुखला डोळा, सर्व गाव झालं गोळा. गरीबाची बकरी मेली, गरीबाची मुलगी मेली तरी लोक सुतूक धरत नाही. श्रीमंताची बकरी मरू द्या तरी लोक सुतूक धरतात. महाराज काय लोक आहेत महाराज. आमच्या गावामध्ये एका पाटलाच्या मुलाचं लग्न होतं आणि महाराज गाड्या केलेल्या होत्या भरपूर त्या ठिकाणी. आता गावामध्ये 4-5 महिला होत्या बचत गटाच्या त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये एक अध्यक्ष होती. त्या अध्यक्षाने त्यांनी काय केलं विचार केला आणि सगळ्या लग्नाला गेल्या. पण जात असताना काय केलं त्यांनी बँटेक्स सोनं घालून गेल्या. वेगवेगळ्या प्रकारचं सोनं होतं. बँटेक्स सोनं घालून गेल्या आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मंडपामधून गाडी गेली आणि गाडीतून सगळ्या उतरल्या. उतरल्याच्या नंतर महाराज कोणी नवरदेवाकडे कोणीच बघेना, कोरोल्याकडे कोणीच बघेना. या 4-5 जणीकडेच बघू लागल्या. सगळेच महाराज 4-5 जणीकडेच बघू लागल्या. लोक म्हणू लागले बायाने सोनं कुठून आणलं असन. बाया म्हणू लागले बायाने सोनं कुठून आणलं असन. एवढं मोठं सोनं. पुतले आपलं काय म्हणते पोहे हार चप्पल हार ते आता नवीन प्रकार आले ना. परत कोणता आहे? इतकं सोनं घातलेलं होतं महाराज, इतकं सोनं घातलेलं होतं महाराज. सगळे त्यांच्याकडे बघू लागले. एका चोराने लक्ष ठेवलं. लग्न लागलं
आता लग्न लागलं पटकन निघून जाऊ ना, परंतु बायाला लय हौस राहते. पाठीमाग थांबायचं आपलं, पाय धुवायचे नवरीचे, काही तुमचे पाय धुवायचे, कोणाकडून पाय धुवून घ्यायचे, हिले हौस असते माता माऊल्यांना. मग आता थांबल्या थोडा टाइम झाला. 9-10च्या दरम्यान या माता माऊल्या निघाल्या. एका चोराने ती त्या ठिकाणी गाडी बघितली आणि बरोबर एका फाट्याजवळ गाडी अडवली. आता गाडी अडवल्याच्या नंतर त्या ठिकाणी चोर त्या ठिकाणी पाठीमागून आले आणि त्यांना म्हणू लागले, तुम्ही तुमच्या गळ्यातलं जेवढं आहे ते काढून द्या. आता काय शांततेने द्याव ना, तुमच्या गळ्यातले जे आहे ते मंगळसूत्र असो, काही असो, काही पोयार असो, चप्पल हार असो, काही ते असेल ते काढून द्याव ना गपचप. परंतु लय हाऊस तुम्हाला, नाही ते बँटेक्स होतं परंतु द्यायचंच नव्हतं तुम्हाला. अध्यक्ष म्हणजे एवढा जबरदस्त होता, त्याच्यामध्ये बॉडी बिल्डर होता. तो भ्यायलाच तयार नाही, सगळ्या माघार घ्यायला लागल्या पण हा भ्यायला तयार नाही. असा हाणला अध्यक्ष, सुजला पूर्ण, तरी द्यायला तयार नाही. आता दिलं, सर्व दिलं काढून. आता चालले, आता गप माराव ना. ए मेल्या, जाय 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 निघून, ते डुप्लिकेट आहे असं काही म्हणाव का? अरे डुप्लिकेट म्हणलं, परत तिला पाठीमागं आला चोर, असं आणलं महाराज, लाल पिवळी केली. विठाला विठाला डुप्लिकेट सोनं तुम्हाला एवढं परेशान करतं, मग ओरिजिनल सोनं काय करील? किती सोनं आवडतं म्हणून सोन्याचा विचार करायचा नाही. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. विठाला 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 विठाला. जनाचा विचार करायचा नाहीये म्हणून हे साधू संत सांगतात ना महाराज. या संप्रदायामध्ये बंडातात्या असतील, परंतु काही आमचे बोधे बाबा आता वैकुंठवासी, कुरेकर बाबा या लोकांनी सांगितलं, पाटणकर बाबा या लोकांनी सांगितलं ऐकायचं. अरे त्यांनी सांगितल्यानंतर जर आपण ऐकलं तर आपलं कल्याण निश्चित आहे. आणि त्यांनी सांगितलं नाही आणि आपण ऐकलं नाही हे चालेल, परंतु त्यांनी सांगितल्यानंतर आपण जर ऐकलं नाही याच्यासारखा अपराध नाही. विठाला 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 विठाला. सहज त्यांच्या एकदा गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. महाराज वैराग्य किती होतं, वैराग्य माझ्या तुकोबरायकडे किती होतं. या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज अनेक त्या ठिकाणी नजराला घेऊन माझ्या तुकोबरायकडे गेले आणि तुकोबरायला म्हणले, तुकोबराया हे नजराना तुम्हाला ठेवा. तुकोबराय म्हणतात, सोने रुपे आम्हा मृत्यू के समान, मानिक पाषाण खडे जैसे. हे राजे आम्हाला हे सोनं नाणं काही नको, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान. हे राजे आम्ही त्याच्यामध्ये सुखी आहोत, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा त्याच्यामध्ये आम्ही सुखी आहोत. याला वैराग्य म्हणायचं. जर सोनं आजकाल जर महाराज लोकांना आणून दिलं असतं एखाद्याला, तो म्हटला असता मला सोनच पाहिजे, दुसरं काही नको. विठाला विठाला तुकोबाराय आहेत ते, तुकोबाराय वैराग्य. मला जयराम बाबाचं उदाहरण आठवलं. जयराम बाबाकडे ज्या वेळेला इंदिरा गांधी होत्या, इंदिरा गांधींनी त्या टायमाला आपल्या जयराम बाबाकडे एक पेटी म्हणजे 1 कोटी रुपये त्यांना आणून दिले होते. बाबांनी त्या पैशाचं काय केलं, बाबांनी त्या पैशाचं त्यांचं स्वागत नाही केलं, ते पैसे घरामध्ये नाही ठेवले,
बाबांनी त्या पैशाला काडी लावली, बाबांनी पैसे ते जाळून टाकले, याला वैराग्य म्हणायचं. विठ्ठला विठ्ठला महाराज, वैराग्य वैराग्य म्हणजे काय? इहलोकापासून परलोकापर्यंत होणाऱ्या भोगाच्या त्यागास वैराग्य असे म्हणतात. वैराग्य कशाला म्हणतात? इहलोकापासून परलोकापर्यंत होणाऱ्या भोगाच्या त्यागास, इच्छेस, अनुकूल इच्छेस वैराग्य असे म्हणतात. विठ्ठला विठ्ठल ओ किती पट्टीचा पावणारा असू द्या, परंतु इथं बरोबर बाबा एकदा पाण्यात शिरले की पावणारा डुबतोच. विठ्ठला विठ्ठला वैराग्य अनुतापाशी धुनिवचडे वैराग्य वाढे चढवडी. महाराज, तापाची दुनिवचडे अनुतापाशी दुनिवचडे वैराग्य वाढे चढो सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज बोळवण करून पाठवून दिलं. एवढी महाराज, एवढं वैराग्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे होतं. एका महिलेला स्वामी विवेकानंदांसोबत विवाह करण्याची इच्छा झाली. ती महिला त्या स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये भाषण करण्यासाठी गेले होते आणि त्या टायमाला ती बाई स्टेजवरून त्या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर स्वामीजींना म्हणू लागली, स्वामीजी मला तुमच्यासोबत विवाह करण्याची इच्छा आहे. स्वामीजी त्या बाईला म्हणू लागले, बाई मी तुमच्यासोबत लग्न तर करू शकत नाही, परंतु पुढच्या जन्मामध्ये तुमचा मुलगा होण्याचं भाग्य मला लाभेल. महाराज, याच्यापेक्षा वैराग्य कोणतं म्हणावं? महाराज, याच्यापेक्षा वैराग्य कोणतं म्हणावं? वैराग्यच महाराज, वैराग्य. अनुतापाशी दुनिवचडे वैराग्य वाढे चढवडी. आपण दुसऱ्याला, आता तुम्ही माता माऊल्या, कोणती ताई असेल, कोणती आई असेल, अशा भावनेने जर बोलत तर त्याला वैराग्य म्हणायचं. काय म्हणायचं? वैराग्य. आणि आपण आपल्यातच म्हणायला काय हरकत नाही, परंतु आपलं सोडून द्या. संतांचं या ठिकाणी सांगतो, अनुतापाशी दुनिवचडे वैराग्य वाढे चढवडी सहज त्यांच्या कथा गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. आणि महाराज, एवढं सर्व काही करत असताना आपल्या अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे. सहज प्राप्त होत नाही. संचरे स्वानुभवने
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 ठोबा रखुमाई जय 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 ठोबा रखुमाई निळामणी वाडे भाव भाव असला पाहिजे भाव असला तर सर्व काय भाव का भूखा हूँ मैं बस भाव ही एक सार है भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है भाव बिन कुछ भी देवे तो मैं कभी लेता नहीं भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है गजेंद्राने काय दिलं होतं फक्त एक फूल दिलं होतं महाराज फक्त भाव पाहिजे तुका म्हणे भाव जवळी धरी आणून देव महाराज भाव पाहिजे गजेंद्राने फक्त हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज म्हणूस तर भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले महाराज आणि गजेंद्र ती सुटका केली महाराज अनेक परिवार त्याला सोडण्यासाठी आला होता बायको आली होती पोरं आले होते सर्व परिवार त्याला सोडण्यासाठी आला होता परंतु लक्षात ठेवा मायबापांनो तुम्हाला सोडणार कोणीच नाही तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या एका चक्र पाणी वाचून या एका चक्र पाणी वाचून या तुका म्हणे तू सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या एका चक्र पाणी वाचून या एका चक्र पाणी वाचून या तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या महाराज जगाच्या मालकाशिवाय तुम्हाला कोणीही वाचवणार नाही म्हणून आमचे बाबा सांगतात ते देवाजवळ जाऊन रडा काय रडायचं तर देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा हीच माझी सत्यवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवा देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा किंवा अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू अनाथ अपराधी पतित आगळा हे पांडुरंगा हे मायबाप हे कृपानिधी महाराज हे भक्तवत्सल पांडुरंगा तुझ्याशिवाय मला कोणी नाही एवढं जर म्हटलं ना तुम्हाला देव ओटीमध्ये घेईल म्हणजे बाबाकडे तुम्ही जा देवाची प्राप्ती तुम्हाला बाबा करून देतील ज्ञानेश्वर